अंकुश टीव्ही 18 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. लेट्स सी ब्रेकिंग न्यूज. स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून जसं मी आज सगळ्यांनी बघितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये राजकारणची जी स्थिती आहे इतकी खालची पातळीवर गेलेली आहे की एक शेतकरीपासून एक श्रीमंत बिझनेसमॅन आणि सगळे लोक परेशान आहे हे सरकारमुळे. आज फक्त खुर्चीची खिचाताण सुरू आहे आणि याच्यामध्ये जे गोरगरीब लोकांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाहीये. त्याच्यासाठी आज मला आठ इतके मोठे पक्ष असताना आज एक महिलाला पक्ष उघडण्याची गरज पडली. आणि पक्ष उघडण्याची गरज पडली कशाला? आज जे कार्यकर्ता एक आमदाराला आमदार करताय, मंत्री करताय आणि मंत्री झाल्यानंतर तेच कार्यकर्त्याची फॅमिलीला जेलमध्ये टाकण्याचं काम करताय हे नेते लोक. आणि आज ना कार्यकर्त्याची व्हॅल्यू राहिलेली आहे ना जनताचे मुद्द्याची व्हॅल्यू राहिलेली आहे. त्याच्यासाठी हे सगळी गोष्टी बघताना मी पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना. आणि स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून सगळी जे स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती पक्ष जे आहे लढवणार आहे. त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. ताई, तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केलेला या ठिकाणी कार्यकर्त्यांकडे कोणीच बघत नाहीये, पण मात्र जर आताचं जर इलेक्शन बघितलं तुम्ही, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, यामध्ये असं दिसून आलेलं आहे की मंत्रीच आपल्या पत्नींना तिकीट देतोय आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरवतोय. अशा अनेक ठिकाणी चित्र पाहायला मिळाले. आपण कसं बघताय तुम्ही? हेच गोष्टीसाठी मी आज लढत आहे की आज पूर्ण महाराष्ट्र जे आहे ते राष्ट्रवादी आणि बीजेपी मध्ये झालेला आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक घरामध्ये एक राष्ट्रवादी आहे आणि बीजेपी आहे. आणि नवरा जे आहे ते बीजेपी मध्ये आहे, बायको जे आहे ते राष्ट्रवादी मध्ये आहे. आणि मिळून एक खेळी मांडलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला नवीन पक्ष काढून नवीन जे आज कार्यकर्ता आहे त्यांचं पण खच्चीकरण होत आहे. आज कार्यकर्ता काय विचार करता की कुठे ना कुठेतरी आपला नेता जरी मोठा झाला तो आपण त्याच्या पाठीमागे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य काहीतरी होऊ शकते. पण आता ते सिनेरिओ राहिलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये. ताई, तुम्ही जळगाव जिल्ह्यात आलेला, आता या जिल्ह्याचा जर विचार केला, खडसे असतील, महाजन असतील, गुलाबराव पाटील असे अनेक जे मोठे दिग्गज नेते ते या जिल्ह्यामधून येतात. तर तुम्ही तर संघटना उभी करत असताना हे आव्हान नेमकं कुणाचं वाटतं, कसं पेलवणार तुम्ही? सगळे जे 8 पक्ष आहे मोठे सगळ्यांना मी आवाहन करते की मी तुमच्या समोर लढणार आहे. आणि माझ्याकडे जे हे मोठे पक्षांकडे नाहीये मुद्दे, आज मुद्दे नाही आहेत. आणि आज लोकांचे जे गोष्टी आहे, जे नॉर्मल गोष्टी जसे शेतकऱ्यांचे मुद्दे, इथे जसे केलेचा मुद्दा आहे, केलेला भाव मिळत नाही, आपल्या बीडमध्ये कांद्याला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही. हे सगळे जे मुद्दे आहे आज शेतकरी फक्त ज्यावेळी निवडणुकी येते शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, निवडणुकी गेल्यानंतर कुठे शेतकरी कोणती हे आपला कर्जमाफी हे लोक विसरून जातात. तो हे जसे आज रस्ते, नाली, बिजली, पाणी, मुलाबाळांच्यासाठी जे लहान मुलगा असते त्यांचे शाळाच्या जवळ रस्ता पण नसते. अशी खूप मोठी प्रॉब्लेम्स जे आहे लोकांचे. आणि दिन दहाड़े खून खराबे, बंदूक की नोक पे जो है चुनाव हो रहे हैं आज महाराष्ट्र में. तो कुठे ना कुठे तरी आपल्याला गरज आहे. बीडमध्ये पण तुम्ही बघितलेला आहे की जे पत्रकारचा मुलगा होता यश ढाका, त्याची एकदम दिन दहाड़े उसकी चक्कू मार के हत्या कर दी. आणि ज्या दिवस मी गेली होती त्यांना सांत्वना करण्यासाठी त्या दिवस उसका वाढदिवस होता. मतलब कुठे चालला आपला महाराष्ट्र आज? आज पोलीस प्रशासन काम करत नाही. आज महिलांचे मुद्दे बघा, शराबमुळे, नकली दारूचे धंदे ह्यांचे. आणि आपल्याला फक्त काय देत आहे लोक? नकली दारू, गंदी नशे की गोलियां, गांजा, चरस, अफीम, हे सगळी गोष्टी आपल्या मुलाबाळांसाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये हे लोकांचे कार्यकर्ते विकत आहेत. कोण विकत आहे? हे सगळे सत्ताधारी लोक. आणि तुम्ही तर जरी सत्तामध्ये नाहीये तर तुम्ही एक बिस्लरीची बॉटल सुद्धा सरकारची परवानगी शिवाय तुम्ही विकू शकत नाही. तो आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये गांजा, चरस, अफीम, गंदी नशेची गोलियां. आणि आता ते मालेगावमध्ये प्रकरण झालेला, मालेगावमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये 4 बलात्कार झालेले आहेत. आणि जे अल्पवयीन मुलीचे झालेले आहे. तो कशाला बलात्कारचा जे रेट कार्ड आहे कशाला वाढत चाललाय? क्या ते पुरुष लोकांना डोक्या नाहीये? डोक्या आहे, पण ते डोक्यामध्ये जे नशेची गोळी आहे आणि जे दारू आहे
कोण विकताय आणि थांबत कशाला नाही, हे सगळी गोष्टी, हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न घेऊन स्वराज्य शक्ती सेना आज आहे मार्केटमध्ये आणि आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन लढणार आहे. त्याला खत पाणी कोण घालतं असं वाटतं आपल्याला? पंचायत समिती असेल जळगाव जिल्ह्यामध्ये आपला पक्ष कोणासोबत युती आघाडी करणार आहे की आपण सोबळावर लढणार आहोत? नाही, आता तो आम्ही असा युतीचा विचार केलेला नाही. आपल्याला खूप चांगली आणि मोठी टीम आणि आम्ही असे लोकांची टीम केलेली आहे ज्यांनी स्वतः लढायच्या. आज हे लोकांनी खूप मोठ्या मोठ्या पक्षांना मोठा केलेला आहे, पण जे कार्यकर्ते आहेत ते तिथेच आहेत. खरं आहे ना, तिथेच आहे. आज एक संधी भेटली नाही, त्याच्यासाठी आज हे लोकांना संधी देण्यासाठी मी इथे तिथे सगळीकडे मी महाराष्ट्रभरामध्ये फिरते. स्वराज्य शक्ती सेनेचा स्वराज्य शक्ती सेनेचा. काय आज बघायला गेलं तर गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. पंकजा मुंडे असं बोलले आहेत की गोपीनाथ मुंडेंनी मला घडवलं. दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांना सुद्धा घडवलं होतं. कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत, गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण किंवा तसं काही विचार फॉलो करता असं तुम्हाला वाटतं का? राजकारणात काही बदल झालेला वाटतोय का? मी नतमस्तक होऊन पहिल्यांदा मी त्यांना अभिवादन करते. आज मुंडे साहेबांची जयंती आहे. नाशिकमध्ये पण आम्ही साजरी केलेली आहे जयंती आणि त्यांचं मी अभिवादन करते मुंडे साहेबांच्या. आणि त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मी, जसे मुंडे साहेबांनी, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मुंडे साहेबांनी मोठा केला. आज मुंडे साहेबांचे जे हाताखाली काम करणारे होते, खूप आमदार खासदार झालेले आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी आज पूर्ण भारतामध्ये मुंडे घराण्याचे नाव आहे. आणि तसंच जसे मुंडे साहेब होते तसंच त्यांची सून मी आहे आणि त्यांची सून म्हणून त्यांना त्यांच्या जे राजकीय वारसा घेऊन मी पुढे जात आहे. आणि जसे माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी कार्यकर्त्याला नेता केला, तसंच मला पण कार्यकर्त्याला नेता करायचा, त्याच्यासाठी मी धनंजय मुंडे राजकीय वारसा घेऊन जात नाही का त्यांचा? नाही, राजकीय वारसा माझ्याकडे आहे. मुंडे परिवारचा जे राजकीय वारसा आहे ते मी घेऊन पुढे चालली आहे. क्योंकि जे आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे जे आहे काय करत आहे सगळे बघतात. फक्त आता तुम्ही बघा, परभणीमध्ये गंगाखेडमध्ये त्यांची बहीण उभी राहिली आहे. मग परलीमध्ये एक तरफ बीजेपी मध्ये पंकजाताई आहे, दुसरीकडे धनंजय मुंडे आहे राष्ट्रवादीमध्ये, जे खेडी मांडलेली आहे. आणि एक भाऊ आहे ते जिल्हा परिषद सदस्य आहे, एक भाऊ आहे ते सरपंच आहे. असे सगळे जे कारखाने ह्यांचे, मतलब जे अधिकारी लोक बसलेले आहेत ते पण ह्यांचेच असते. त्याच्यासाठी इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांचे मुद्दे असते त्यांचे खच्चीकरण होत आहे आणि कुठेही लोकांना न्याय भेटत नाही. त्याच्यासाठी आज जसे माझे सासरेनी एक गरीब कार्यकर्त्याला मोठा करून आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य केला होता, घरच्या लोकांना नाही केला होता अगोदर, पण असंच मला त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मला काम करायचं आहे. त्याच्यासाठी आज जे मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आहे ते मी पुढे घेऊन जाणार आहे. सत्ताधारी पक्षांचं जर बघितलं आपण तर आता सद्यस्थितीत एकमेकांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्ट्रॉंगच्या बाहेर जे आहेत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पहारा देताना पाहायला मिळत आहे. ईव्हीएम तर भरोसा राहिला नाही, मात्र स्वतःच्याच मित्र पक्षावर देखील त्यांचा भरोसा राहिलेला नाही. काय वाटतंय पुढची राजकीय परिस्थिती बिकट असेल? हे पूर्ण महाराष्ट्राला बघण्यासारखी गोष्ट आहे की जे कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांच्या एकमेकांवर विश्वास नाही राहिलेला आहे. जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या एकमेकांवर विश्वास राहिलेला नाहीये. तो कोणाला न्याय देणार? हे आपल्याला, ही जनताला विचार करण्याची गोष्ट आहे की हे सत्ताधारी लोक फक्त ईव्हीएम घोटाळा करून आणि जास्त ते मृत लोकांचे मतदान घेऊन असे सगळे काही वाईट गोष्टी करून फक्त जिंकून येण्याचा प्रयत्न करत आहे और जनताचे मुद्दे जे आहे कुठेही दिसत नाही. मुंडे साहेबांनी केलेलं राजकारण आणि आताचं राजकारण आणि याच्यामध्ये मुंडे आडनाव यामध्ये फरक काय वाटतो आपल्याला? खूप मोठा फरक आहे. जसे की मी अगोदर सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी खूप सायकलवरती जाऊन आणि गाव जाऊन, जसे मी आज जाते, आज मी पण कोई लहान नाहीये, मी पण 46 वर्षची आहे, तरी पण त्यांच्या, जसे की मी सांगितलं की त्यांच्या वारसा घेऊन मी चालत आहे, तर जसं त्यांनी असे कठोर संघर्ष केला होता, कठोर सायकलवरती त्यांनी संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी, तसंच मी आज एकटी महाराष्ट्रामध्ये फिरते. क्योंकि जसे माझे सासऱ्याने काम केलं होतं तसंच मला काम करायचं.
आणि आज खूप फरक आहे सत्ताधारी लोक आणि मुंडे आडनावामध्ये. पण धनंजय मुंडे ताई- ताई- हे जे ताई- मुंडे जे ताई- आहेत, धनंजय- धनंजय हे काय मुंडे- करतात मग आपल्या धनंजय मुंडेंकडून ज्या पद्धतीचं राजकारण आता बीडमध्ये झालं, तुम्ही अनेकदा टीका केली, वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं, हे कुठेतरी गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला बोट दाखवण्यासारखं किंवा बदनाम करण्यासारखं वाटतं का तुम्हाला? हा, पूर्ण बदनाम करणे याच्यामध्ये आमचे घरची आमचे आडनावची पण बदनामी झालेली आहे. नाही, तुम्ही या तुमच्या सोबतीला जे आहे या पक्षासोबत एकदा जरांगे पाटलांना देखील विनंती केलेली होती की त्यांनी सुद्धा या माध्यमातून सोबत यावं. कुठपर्यंत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांची नेमकी भूमिका काय ठरली? जरांगे भाऊंना मी 2 वेळे, एक लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये 2 वेळे मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची जी जनता आहे, कोणत्याही समाजची असो, सगळे समाजांची लोकांना, जनताला तुमच्यासारखे एक चांगले व्यक्तिमत्वाची गरज आहे, जे लोकांचे मुद्दे घेऊन लढू शकतो सरकार सोबत. तसंच आणि आज तुमच्या पाठीमागे जे आहे जनप्रतिसाद आहे, तो तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज सारखा सगळे 18 पकड जातीला घेऊन 18 पकड जातीला न्याय द्या आणि जे लोकसभा आणि विधानसभा लढा. पण त्यांनी निवेदन स्वीकारला नाही. त्यांनी सांगितलं मी राजकारणी नाही आहे. आणि आता पण मी त्यांना माध्यमातून विनंती करते की जरांगे भाऊ, आज महाराष्ट्राची 18 पकड जातीला तुमची गरज आहे आणि तुम्ही न्याय पण देत आहे. आपला ते काय नाव आहे, ज्ञानेश्वरी मुंडे ताईला पण न्याय दिलेला आहे, संतोष देशमुख भाऊला पण न्याय दिलेला. असंच 18 पकड जातीला तुमची गरज आहे. तो माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की तुम्ही आता पण माझा निवेदन स्वीकारा. स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता जे मी आहे जरांगे भाऊला देण्यासाठी मी तयार आहे. पण सगळ्या नवीन लोकांना संधी द्या, जे आजपर्यंत कोणी राजकारणी लोकांनी संधी दिली नाही, असे लोकांना संधी द्या. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की सद्यस्थितीत राजकारण जे आहे ते भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेलं आहे. शिंदेची भूमिका काय वाटतं आपल्याला? शिंदे सेना शिंदे सेना जे आहे त्यांच्या पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे, आपल्याला दिसतोय. आज तोडा फोडा आणि जोडा, आज शिंदे सेना कुठेही दिसत नाही. पूर्ण खच्चीकरण करून एक इथे, आणि तुम्ही बघू शकता आज बीजेपीला काय करायचं, फक्त एकटाच्या राज करायच्या. तुम्ही बघू शकता आताचे अजितदादाचे मुलगेच्या प्रकरण आला होता है ना. आता शिंदे साहेबांचा मुद्दा पण मी घेणार आहे उद्या मुंबईमध्ये. खूप मोठा 900 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये, ते मी मुंबईमध्ये उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. तो असे मतलब पूर्ण जे बीजेपीने आहे सगळं खच्चीकरण केलेलं आहे. फक्त त्यांना असं वाटते की फक्त राष्ट्रवादी आणि बीजेपी ते राहिली पाहिजे. सत्ताधारी जे पक्ष आहे, सत्ताधाऱ्यांकडून आपण अपेक्षा करतो आहे कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे सर्व घटकांना. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचंच कुटुंब कुठेतरी जे आहे भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील किंवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडचणी सापडत आहे. पार्थ पवारच्या प्रकरणाकडे कसं पाहता तुम्ही? कारण त्यांना वाचवलं जाते असं वाटतंय का? वाचवलं जाते. आणि जसे जोपर्यंत हे सत्ताधारी लोक आहे, जोपर्यंत कोणी नये पक्षाला जनता संधी देणार नाही, तसं असंच भ्रष्टाचार चालत राहणार. आज इतका मोठा जे भ्रष्टाचार केलेला आहे पार्थ पवारनी, तरी पण आज सगळे लोक गप आहे. थोडेफार दिवस मीडियावरती चलतोय कोणताही मुद्दा, संपदा मुंडेचा असो, गौरी गर्जेचा प्रकरण असो है ना, आज आपले पार्थ पवारचा विषय असो, फक्त 2, 4, 5 दिवस मीडियावरती एकदम बूम बसतोय आणि त्यानंतर कुठेतरी शांत होतोय. त्याच्यासाठी आज हे सत्ताधारी लोकांना एक पाठबळ मिळत आहे की अरे काय होणार आहे, 2-4 दिवस मीडियावरती चालणार आहे, त्यानंतर सगळं विषय संपून जाणार आहे. त्याच्यासाठी हे लोकांना पाठबळ मिळत आहे. पण स्वराज्य शक्ती सेना आता तो जसे निवडणूक आहे त्याच्यासाठी आम्ही पण शांत आहोत. पण जसंच ही निवडणूक गेली, क्योंकि सगळ्यांना माहिती मी एकटी हे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असे चांगले लोकांना घेऊन, तो जसं ही निवडणूक जाणार आहे, आम्ही संपदा मुंडे, गौरी गर्जे, अजित पवारांचा जे मुलगा आहे, काय नाव आहे त्यांच्या, पार्थ पवारच्या, हे सगळे मुद्दे घेऊन स्वराज्य शक्ती सेना शांत बसणार नाही. प्रकरणामध्ये 15,000ची झाडं तोडण्याचा राज्य सरकारने काम केला आहे. यावरूनच या ठिकाणी अंजली दमाने म्हटले आहे की विरोध असताना झाडं तोडणे ही म्हणजे मंत्री गिरीश महाजनांची मस्ती, असं अंजली दमाने म्हटले. 100% सगळ्या राजकारणी लोकांची मस्ती आहे. मी स्वतः जाऊन तपोवनमध्ये भेट दिलेली आहे आणि इतका चांगला मतलब एक तपोवन आहे. तपोवन नाममध्येही त्याचा अर्थ आहे
की तपोवनमध्ये श्रीरामजी पासून खूप मोठे मोठे संत झालेले आहेत, त्यांनी तपस्या केलेली आहे आणि त्या वन एक कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी सरकार करत आहे आणि जे साधू संतांच्या नाव घेऊन धर्माचे खाली राजकारण करून कुठेतरी अडाणी अंबानीला ते फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बीजेपी. तर भविष्यामध्ये जे आहे शिवसेना राष्ट्रवादी जे आहे, शिवसेना राष्ट्रवादीला बाजूला सारण्याचं भाजप काम करेल असं विरोधकांकडून बोललं जातं आहे. भाजप हा एकटाच पक्ष पुढच्या निवडणुकांमध्ये लढेल असं पण बोललं जात आहे. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी जे भविष्यामध्ये भाजप सोबत राहणार नाही असं बोललं जाते. तुम्हाला काय वाटतं? हा 100% जे तुम्ही सांगता एकदम खरं आहे. बीजेपी जे आहे कुठेतरी शिवसेना आणि शिवसेनाही कशाला सगळे पक्षांना दाबून आणि कुठेतरी एक तरफ करून कुठेतरी जेलमध्ये टाकून आणि स्वतः एकटे लढण्याचा प्रयत्न करत आहे हे आपले सगळे लोकांना दिसतं. संपवण्याचं काम करताय का पक्ष? संपवण्याचं काम करता, हा 100% करता. आपल्याला दिसतोय ना किंवा अजित पवारांचे जे मुलगेचा आला आहे कुठे होता आजपर्यंत ते मुद्दा. आणि असंच नाही, किती मोठे मोठे मुद्दे आहे. अजित पवार साहेबांनी पण 75,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे, तरी पण देवेंद्र साहेबांनी त्यांना बसवला पण त्यांचे मुलगेचा मुद्दा काढला. आज सीएम आहे देवेंद्र भाऊ जे आहे ते सीएम आहे, तर त्यांना हे इतके मोठे मोठे मुद्दे घडत आहे महाराष्ट्रामध्ये दिसते नाही का. आणि आता जे निवडणुकीच्या वेळे मुद्दे कशाला काढताय मला एक विचारायचं. आणि चालेल मुद्दे काढले ते काढले, पण आज पार्थ पवार जेलमध्ये कुठे आहे? कशाला नाही टाकला त्यांना जेलमध्ये? कोणी वाचवत आहे? अरे जरी हम तो 1 रुपए की चोरी कर लेंगे तो हमको तो जेल में डाल देंगे, है ना. हमको तो कुछ भी नहीं करा तो भी जेल में डाल दिया 3-3 बार एट्रॉसिटी के केस में. फिर पार्थ पवार के ऊपर इतना बड़ा एलिगेशन है तो क्यों उसको दबाया जा रहा है? क्यों पार्थ पवार को जेल में नहीं डाला जा रहा है? क्योंकि वो उप मुख्यमंत्री का बेटा है इसलिए. अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने काय काढलंय का? अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने पार्थ पवारांचा विषय पुढे गेला असा तुमचा आरोप आहे का? हा पार्थ ऐका, जे मुद्दा निवडणुकीच्या वेळे कशाला आलेला आहे की कुठेतरी हे पक्ष निवडणुकीमध्ये कुठेतरी त्याचं खच्चीकरण होऊ, त्याच्यासाठी पार्थ पवारचा मुद्दा पुढे आलेला. आणि मी 27 वर्ष मंत्रीची बायको आहे. मुंडे साहेब पासून धनंजय मुंडेच्या राजकारण मी घरामध्ये बघितलेलं आहे. हे राजकारण पूर्ण मला माहिती आहे, त्याच्यासाठी मी आज मीडियावरती खरं खरं बोलते. भाजपनेच केलंय म्हणजे पार्थ पवारांचं? हा 100% भाजपने केलेलं आहे. तुम्ही टाका, हे ब्रेकिंग न्यूज टाका तुम्ही. शिवसेनेला पण अशाच पद्धतीने संपवायचं काम चाललंय का? शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची जे शिवसेना आहे आणि शिंदे साहेबांची जे शिवसेना आहे, दोघांना संपवण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी करत आहे. आणि मी तो एकच बोलते, ते बीजेपी जे आहे ते कोणाचीच नाही आहे आणि फक्त हे लोकांना हिटलरशिप करायचं आहे. हिटलरशिप जसं हिटलर होता ना, एक माझाच राज असणार आहे, तसंच देवाभाऊला पाहिजे. पण हे महाराष्ट्र आहे, होत नसते असं. काही प्रयत्न करू नका. आज तुम्ही सत्तामध्ये आहे, उद्या कोणी वर असणार आहे, तर तुम्ही थोडा काळजी करा. कशा पद्धतीने संपवू शकता आपल्या मते? तुम्ही बघू शकता ना, आज ईडी आहे आणि सीडी आहे, सगळे आता निवडणुकीचे वेळे काढतात. तुम्ही अगोदर ज्या वेळे बीजेपीला गरज पडते त्यावेळे भ्रष्ट लोकांना तुम्ही सत्तामध्ये घेता आणि तुम्ही राज करताय. आणि ज्या वेळे निवडणुकी येते तेच सत्ताधारी लोकांचा तुम्ही भ्रष्टाचार काढता. तो अगोदर काढायला पाहिजे ना. तरी मुंडे साहेबांच्या निधनानंतर जो आहे धनंजय मुंडे आणि तुमचा वाद जो तो त्यानंतर समोर आला. जर मुंडे साहेब असते तर या प्रकरणात तुमची बाजू घेतली असते का? धनंजय मुंडेंना जी आहे ती निवडणुकीच्या वेळेस वाल्मिक कराडची आठवण आलेली होती, तर त्यांना वारंवार त्यांची आठवण काय येते? उसपे मैं 3 बार पत्रकार परिषद दे चुकी हूँ. आज मंत्री आणि आमदार विधान भवनामध्ये उपस्थित नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार म्हटले आहे की या आमदारवर मंत्र्यांवर बिबटे सोडण्याची गरज आहे. काय सोडणे? बिबटे इनके ऊपर मंत्री आणि आमदार जे प्रेझेंट आमदारांवर हा ते तो आहे. माझ्यासारखे लोकांना सोडा, हे लोकांना बिबटे सोडण्याची गरज नाहीये. क्योंकि बिबटा जे आहे बिचारा एक बार काटकुट के बैठ जाएगा घरमध्ये, घरीमध्ये बसणार आहे ना. पण माझ्यासारखे लोक जरी सोडले, असं ताई सारखे है ना, असं लढते आम्ही बिबट्यासारखे, बिबटेचे खतरनाक आम्ही लढतोय, तसे आमच्यासारखे लोक जरी सोडले तर सगळे हे लोक. आणि मी तुम्हाला एक बोलते भाऊ की सगळे पत्रकारांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाही आहे. आपले शेतकरी बांधव जे आहेत, जे आज भुके घरामध्ये मरत आहे,
आपलं जे खाजगीकरण सुरू आहे एसटीच्या झालेलं आहे, आज जिल्हा परिषद शाळाच्या होणार आहे, ये जो मुद्दा आहे ते मुद्दा आहे. मग आज कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नहीं. अरे अपन कैसे खाएंगे पिएंगे यदि हमारा शेतकरी सशक्त नहीं होगा तो आप सोचिए. तो इसलिए ये धनंजय मुंडे करना बंद करिए आप लोग. आप ये जो अभी इन्होंने बोला ना बिबटे को छोड़ेंगे, बिबटे को मत छोड़ो, आम्हाला सोडा तुम्ही. आणि आम्ही सुटतोय, तुम्ही फक्त दाखवा. त्याच्यावरती आम्हाला जे तुम्हाला विचारायचं विचारा, क्योंकि ते मुद्दा आहे. ते त्यांनी सांगितले ना विचारला, ते मुद्दा आहे. हे मंत्री लोक जे भ्रष्टाचार करत आहेत ते आपला मुद्दा आहे. ते धनंजय मुंडे मुद्दा नाही आपला. धनंजय मुंडे फक्त एक आमदार आहे, एक कॉन्स्टिट्युन्सीचा. प्रत्येक निवडणूक केले, परंतु आता माझ्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एक पण भाजपवर आता आरोप केले. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा अशी आहे की शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत किंवा ते भविष्यात भाजपात प्रवेश करू शकतात. शिवसेना शिंदे गटचे ते सुरू आहे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न. आणि मी तो अगोदरपासून मी बोलते की फक्त ईडी आणि सीडी काढून भ्रष्टाचार काढून बीजेपी असा प्रयत्न करत आहे. आज आहे ना बीजेपी एक मॉल झालेली आहे, माहिती आहे का तुम्हाला? बीजेपी एक मॉल झालेली आहे. कोणी आमदार येऊ, किती भ्रष्टाचारी असेल, पण बीजेपीची पार्टीमध्ये येऊन त्यांची ड्रायक्लीन होते आणि त्या आमदार खासदार बीजेपी मध्ये येऊन आपली जे दुकान आहे ते उघडू शकते. असं एक मॉल झालेला आहे. त्याच्यासाठी तो 20 आमदार तुम्ही कसे घेऊ शकता? अरे तुम्ही कसे दुसरे पार्टीचे आमदार घेऊ शकता? हे पक्ष तोडण्याच्या, आमदार खरेदी करण्याच्या कसं राजकारण सुरू आहे? तो मी एकच बोलते, आज बीजेपी एक मॉल झालेली आहे. कोणीही भ्रष्ट मंत्री येऊन आपली दुकान उघडा आणि दुकान चालवा. या मॉलमध्ये कोणाकोणाची ड्रायक्लिंग झालेली आहे? ड्रायक्लीन झालेली आहे, धनंजय मुंडेची झाली आहे, अजित पवार साहेबांची झालेली आहे, आणि जे कोण होते ना अशोक चव्हाणांची झालेली आहे, आणि ते आपले कोल्हापूरचे आहे हसन मुश्रीफ त्यांची झालेली आहे. असे खूप काही नाव आहे ज्यांची ड्रायक्लिनिंग झालेली आहे आणि त्यांचे मॉलमध्ये दुकान उघडून आता भ्रष्टाचाराची दुकान पुढे पण सुरू आहे. काही लाडकी बहीण योजनेवर सरकार जिंकून आलेले बोलले जाते, मात्र अद्यापही लाडकी बहिणीचे अनेक पैसे थकलेले आहेत. भविष्यात मिळू शकते आणि अनेकदा सांगतात की लाडकी बहीण योजना ही बंद होणार. लाड़की बहन योजना और ये जो अपना लखपति दीदी योजना ये जो शुरू करी है, ये सिर्फ भीख है. मैं बोलती हूँ भीख पे मत. आप मैं जनता से एक ही हाथ जोड़ के अपील करती हूँ की भीक वरती तुम्ही लक्ष देऊ नका. अरे जो तुमचा अधिकारातून तुमचा पैसा यायला पाहिजे. शेतकरी लोक सशक्त झाले पाहिजे. महिलांचे मुलाबाळांना फ्रीमध्ये शिक्षण भेटला पाहिजे. अरे फ्रीमध्ये ये लोक लखपती बहन देत आहे आणि ते अपना लेक लाडकी बहीणला 1,500 रुपये महिना देतात. पण कोणाला देताय? फक्त आपल्या कार्यकर्त्यांची बायकोला, बहिणीला, ह्यांना फक्त हे योजनेचा लाभ मिळत आहे. आणखीन कोणालाही मिळत नाही. सगळं मी बघितलेलं आहे. आज जे खरंच ज्यांना करायचे त्यांना लोकांना लाभ मिळत नाही. अगदी शेवटचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यात यदि बघायला गेलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मंत्री जे आहे त्यांच्या पत्नी देखील उमेदवार आहे आणि प्लस आमदार आहे त्यांच्या पत्नी देखील उमेदवारी करताना पाहिजे. अगदी साधे नगराध्यक्षसाठी हो हा नगराध्यक्षासाठी मी हेच बोलते, जोपर्यंत तुम्ही नेता बदलणार नाही तोपर्यंत तुमचे मुद्दे बदलणार नाही. आणि आमदारांची बीबी जरी नगराध्यक्ष झाली तो तुम्हाला कुठे न्याय भेटणार? आणि जरी तुमच्या घरापर्यंत आले तर तुम्ही एकच विचारा की जे इतके वर्षापासून तुमचा नवरा आमदार आहे तो तुम्ही काय दिये लावले, काय झंडे काढले, आणि तुमच्या काय आहे, तुम्ही काय काम केलेले आहे लोकांच्यासाठी. आणि मी एकच बोलते, आज मी नवीन लोकांना संधी देते, हात जोडून मी कडकडीची विनंती करते आणि घरोघरी जाऊन मी मतदान मागणार आहे आमच्या चांगल्या लोकांच्यासाठी, आमच्या चांगल्या उमेदवारांसाठी. आमदार आणि खासदार किंवा मंत्र्यांच्या विशेष तेच मुद्दा आहे ना भाऊ, की हे जे आहे जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, हे जे आहे हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तरी पण आज हे आमदार, खासदार, मंत्री लोक कुठेतरी आपली बायकोला, कुठेतरी आपली बहिणीला, फक्त आपले जे आवडजवळचे रिश्तेदार आहेत त्यांनाही फक्त बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. ते सगळी गोष्टीचा कुठेतरी विरोध करण्यासाठी मी आज सगळीकडे फिरत आज पत्रकारच्या माध्यमातून मी आज लोकांना आवाहन करते की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही लोकांना हे लोकांच्याकडे मागूही नका आणि सगळे लोक एकजुटीमध्ये येऊन
हे लोकांना दाखवा नगराध्यक्ष इलेक्शन मध्ये ते स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवाराचा विजय व्हायला पाहिजे. जरी सगळे मिळाले तो हे आमदार असो किंवा खासदार असो कोणाची बायको असो त्या लोकांना आपण त्यांची जगह दाखवायशिवाय येणार नाही. शेवटचा प्रश्न होता शेवटचा. आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या भाजपने त्या ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकल्या असा प्रत्येकाचाच आरोप झालाय. प्रत्येक पक्ष तेच बोलतोय. याच ईव्हीएमच्या काळामध्ये तुमचा पक्ष आता मैदानात उतरलाय. तुमचा किती विश्वास वाटतोय तुम्ही जिंकू शकाल पुढे? मला तो खरंच बोलू की खोटं बोलू खरं तुम्हाला तो विश्वास नाहीये की मी जिंकू शकते. पण आम्ही अशी मातीचे आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर सारखे एकदम मतलब तळागळामध्ये काम करणारे लोकांना स्वराज्य स्थापन केला होता. तसंच आज आम्हाला भाग्यातून स्वराज्य भेटलेला आहे नाव पार्टीच्या. तो विश्वास तो नाही आहे. ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पक्ष जिंकणार नाही आम्हाला माहिती आहे. पण आम्ही असे मातीचे आहोत ज्याच्यामध्ये लढणं हे गरजेचं आहे. जिंकण्याची गोष्ट. थँक्यू. आपकी बार ताई की सरकार. आपकी बार